जय श्री प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। विजयाचे परम साधन अशा श्रीमद भागवतमाची कथा प्रारंभ करण्यापूर्वी साधकाने प्रथम भगवान श्री नारायणांना तसेच नरोत्तम नरनारायण ऋषींना, विद्येची देवी सरस्वतीला आणि श्रील व्यासदेवांना सादर प्रणाम करावा. नष्टप्रायेष्व भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. श्रीमद भागवतमचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्तोत्राने स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममय भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्म संहितं उत्तम श्लोक चरितं चकार भगवान ऋषि निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वास्थ्यनं महा. हे श्रीमद भागवत म्हणजे भगवंतांचे वाङ्मयीन अवतार आहे आणि याची रचना भगवत अवतार श्रील व्यासदेवांनी केली आहे. सर्व लोकांचे परम कल्याण हाच याचा उद्देश आहे. हे सर्वतः यशस्वी आहे, पूर्ण आनंदमय आहे आणि परिपूर्ण आहे. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुन् दीनतारिणम्. हरे कृष्ण. श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 26. भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे. श्लोक नंबर 62.
एते श्री अभ्युत्थिता देवा न एव अस्य उत्थापने अशकन् पुनः आविविशुः खानि तम उत्थापयितुं क्रमात्. सगळेच जवळजवळ शब्द नवीन आहेत आज. एते ह्यभ्युत्थिता देवा नैवास्योत्थापने शकन् पुनराविविशुः खानि तमुत्थापयितुं क्रमात्. एते ह्यभ्युत्थिता देवा नैवास्योत्थापने शकन् पुनराविविशुः खानि तमुत्थापयितुं क्रमात्. एते ह्यभ्युत्थिता देवा नैवास्योत्थापने शकन् पुनराविविशुः खानि तमुत्थापयितुं क्रमात्. एते ह्यभ्युत्थिता देवा नैवास्योत्थापने शकन् पुनराविविशुः खानि तमुत्थापयितुं क्रमात्. एते अभ्युत्थिता देवा नैवास्योत्थापने शकन् पुनराविविशुः खानि तमुत्थापयितुं क्रमात्. एते अभ्युत्थिता देवा नैवास्योत्थापने शकन् पुनराविविशुः खानि तमुत्थापयितुं क्रमात्. एते ह्यभ्युत्थिता देवा नैवास्योत्थापने शकन् पुनराविविशुः खानि तमुत्थापयितुं क्रमात्. एते हे ही खरोखर अभ्युत्थिता प्रकट झाले देवाः देव न नाही एव मुळीच अस्य विराट पुरुषाच्या उत्थापने जागृत करण्यास अशकन शक्य झाले पुनः पुन्हा आविविशुः त्यांनी प्रवेश केला खाणी शरीराची रंध्रे द्वारे तम त्याला विराट पुरुषाला
उत्थापयितुम जागृत करण्यास क्रमात एकामागून एक. भाषांतर. जेव्हा हे सर्व देव आणि विविध इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता अशा प्रकारे प्रकट झाल्या, तेव्हा त्यांना आपल्या प्रकटीकरणाचे उगमस्थान जागृत करावयाचे होते. तथापि असे करणे अशक्य झाल्याने त्या सर्वांनी विराट पुरुषाला जागृत करण्यासाठी एकामागून एक त्याच्यामध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यांच्यामध्ये पुन्हा प्रवेश केला. तर काल आपण इथे थांबलो होतो जिथे भगवंतांच्या वेगवेगळ्या अवयवांची निर्मिती कशी झाली, त्याचबरोबर त्याच्या अधिष्ठाती देवता कशा निर्माण झाल्या. हे वाचत वाचत शेवटी बुद्धीची अधिष्ठाती देवता कोण? ब्रह्मदेव. आणि त्यानंतर अहंकाराची अधिष्ठाती देवता शिवजी. आणि त्यानंतर चेतना प्रकट झाली. इथपर्यंत वाचत आलो होतो. त्यानंतर आता हे जसं स्विच ऑन करायला लागतं तसं स्विच ऑन करण्यासाठी या विराट पुरुषाला जाग केलं पाहिजे, जागृत केलं पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळे देवी देवता प्रयत्न करू लागले. जसं मी मागे पण एक दोनदा सांगितलंय की सृष्टीची ही जी निर्मिती आहे ती श्रीमद भागवतम मध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि मग हे सगळं कन्फ्युजिंग होत नाही. हे काय प्रकार आहे? आपण जास्त विचार करायचं नाही. श्रील प्रभुपादांचे जे शास्त्रज्ञ शिष्य होते श्रीमान सदापुतदास आणि what's the other name? अधिकर्ता. ह्या दोघांनी खूप रिसर्च केला की हे सृष्टीचं एक्झॅक्ट निर्मिती आणि मॉडेल कसं लोकांना डायग्रॅम मधून किंवा ॲनिमेशन किंवा 3D मॉडेलिंग करून समजावून सांगता येईल. परंतु ते दोघेही म्हणायचे की अशक्य काम आहे. या ऑफकोर्स अशक्य काम आहे. ही आपल्या चिंतनाच्या पलीकडची गोष्ट आहे. तर बऱ्याचदा ही सृष्टीची निर्मिती जी आहे ती टेक्निकली सांगितली जाते आणि बऱ्याचदा ती काय म्हणतात त्याला आता काल्पनिक दृष्टिकोनातून सांगितली जाते. जसं आता इथे सांगितलं आहे हे की हे सगळे देवी देवता आणि भगवंतांचे अवयव विराट पुरुष म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या शरीरामध्ये आहे ते भगवंतांचा विस्तार अवतार. हे निर्माण झाल्यानंतर ते जागृत झाले नव्हते किंवा जागे झाले नव्हते, सुप्तावस्थेमध्ये. आणि त्यांना जागृत करण्यासाठी ह्या देवी देवता त्या विराट पुरुषाच्या मध्ये पुन्हा त्यांनी एकामागून एक असा प्रवेश केला. इंटरेस्टिंग आहे. जसं काल आपण वाचत होतो की कान, नाक, घ्राणेंद्रिय, कर्णेंद्रिय वगैरे, चक्षु हे तयार झाले. त्याच्या अधिष्ठाती देवता तयार झाल्या. हे सगळं विराट पुरुषाच्या शरीरामध्येच आहे. परंतु आता असं सांगितलं जातं की ते तयार होऊन असे बाहेर होते आणि ते पुन्हा त्याच्या शरीरामध्ये हात घेऊन त्यांना जागा करायचा प्रयत्न केला. तर हे सिक्वेन्शियली थोडं पुढच्या सगळ्या श्लोकांमध्ये हेच येणार आहे. म्हणून मी थोडंसं ओव्हरव्ह्यू देते की
इथे शिरले, मग इथे शिरले, मग इथे शिरले, तरी पण जागे झाले नाहीत. थोडा छोटासा तात्पर्य याच्यावरती दिलाय, परंतु पुढच्या श्लोकांवरती तात्पर्य दिलेलं नाही आहे श्रील प्रभुपादांनी, आणि मग डायरेक्टली शेवटच्या श्लोकावरती तात्पर्य दिलाय. तर ते आपण वाचत जाऊया, म्हणजे आपल्याला हे सिक्वेन्स लक्षात येईल. प्रभुपाद म्हणतात, आपल्या आत असणाऱ्या निद्रिस्त्र देवता नियंत्रकाला जागृत करण्यासाठी मनुष्याने बाहेर केंद्रित झालेल्या आपल्या इंद्रियांच्या कार्यांना वेगळे वळण लावून त्यांना आतच एकाग्र केले पाहिजे. विराट पुरुषाला जागृत करण्यासाठी आवश्यक त्या इंद्रिय कार्यांचे वर्णन पुढील श्लोकात अत्यंत सुंदर रीतीने करण्यात येईल. दोनच वाक्य सांगितलेत शिला प्रभुपादांनी इथे, इनफॅक्ट एकच वाक्य सांगितलंय पहिलं, पण ते खूप महत्वाचं आहे. शिला प्रभुपाद याची अनालिटिकली कम्पेअर, तुलना करून आपल्याला सांगतायत की चेतना निर्माण झाली, हे काल आपण वाचलं हो की नाही, मन निर्माण झालं, बुद्धी निर्माण झालं, अहंकार निर्माण झाली, त्यानंतर शेवटी चेतना निर्माण झाली, परंतु ती चेतना देखील निद्रिस्त किंवा सुप्तावस्थेमध्येच होती या विराट पुरुषाची. आणि या सगळ्या देवी देवता जेव्हा त्या विराट पुरुषांच्या शरीरामध्ये एंटर करून ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी स्टेप बाय स्टेप त्यांना जागृत करायचा प्रयत्न केला, तेव्हा ते जागृत झाले. तर हेच तुलनात्मक दृष्टिकोनातून श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतायत की ह्या सगळ्या देवी देवता नियंत्रक म्हणून बाहेरून आपल्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेतच. ते आपल्या हातात पण नाही, ऍक्च्युली ते कंट्रोल करतातच. अनलिमिटेड कोणालाही ते काही मिळत नाही, कुठल्याही इंद्रिय असो, मग ते डोळे असोत, नाक असोत, काही असो. आणि त्या बाह्य स्वरूपाच्या गोष्टींमध्ये जास्त गुरफटून न बसता आपण त्या देवी देवतांना आपल्या आतमध्ये घेऊन आलं पाहिजे आणि आतून सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपले मन, बुद्धी, अहंकार, आपली सगळी इंद्रिय, आणि बाहेर म्हणजेच भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींवरती आपण कधीच अवलंबूनच राहिलं नसलं पाहिजे आपल्या सुखासाठी. आणि अशा व्यक्तीलाच शास्त्रामध्ये आत्माराम म्हटलं जातं, ज्याला भौतिक जगातल्या एकाही गोष्टीची गरज नाही सुखासाठी. तो आत्माराम आहे, स्वतःमध्येच सदैव आनंदी आहे. त्याने सगळं, बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या अशा आध्यात्मिक कोर्सला वगैरे जातो की नाही, ध्यानाच्या कोर्सला वगैरे, तेव्हा हे सांगितलं जातं, यू हॅव टू इंटरनलाइज एव्हरीथिंग. ऐकले कधी? सगळे तुमचं सगळं आता बाह्य केंद्रित आहे, ते सगळं आंतर केंद्रित केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. प्रभुपाद भगवद्गीतेमध्ये खूप सोप्या शब्दामध्ये सांगतात म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, की बाहेरच्या एकाही गोष्टीवरती आपलं सुख अवलंबून असलं नसलं पाहिजे. आतूनच आपल्याला सुख मिळालं पाहिजे. त्यालाच अंतर केंद्रित होणे किंवा आत्माराम होणे म्हणतात. आणि त्याचीच तुलना प्रभुपाद इथे करतायत की देवी देवता हे सगळे निर्माण झालेले बाहेर होते, परंतु सगळं स्टार्ट करायला, जागृत करायला ते पुन्हा विराट पुरुषाच्या शरीरामध्ये घुसले, प्रवेश केला. तर पुढच्या बऱ्याच श्लोकांना तात्पर्य नाहीये, 70 पर्यंत, तेव्हा मी पटपट वाचतो, फक्त सिक्वेन्स दिलेला आहे. मन्हिर्वाचा मुखम भेजे नोतदिष्टत तदा विराट घ्राणेन नासिके वायुर्योदस्तिष्ठत तदा विराट. अग्निदेवाने वाचेसह त्यांच्या म्हणजे विराट पुरुषांच्या मुखात प्रवेश केला, पण विराट पुरुष त्याने जागृत झाले नाहीत. नंतर वायुदेवाने घ्राणेंद्रियासह त्यांच्या नाकपुड्यांमध्ये प्रवेश केला, पण तरीही विराट पुरुषांनी जागृत होण्याचे नाकारले. अक्षिणी चक्षुषादित्यो
नोदत्तिष्ठत् तदा विराट श्रोत्रेण कर्णो च दिशो नोदत्तिष्ठत् तदा विराट. सूर्यदेवाने चक्षुर इंद्रियांसह विराट पुरुषांच्या नेत्रांमध्ये प्रवेश केला, परंतु विराट पुरुष त्याने जागृत झाले नाही. त्याचप्रमाणे सर्व दिशांच्या अधिष्ठात्री देवतांनी श्रवणेंद्रियांसह त्यांच्या कानांमध्ये प्रवेश केला, पण तरीही ते जागृत झाले नाहीत. त्वचं रोमभिरोषध्यो नोदत्तिष्ठत् तदा विराट रेतसा शिश्नमापस्तु नोदत्तिष्ठत् तदा विराट. त्वचा, औषधी आणि वनस्पती यांच्या अधिष्ठात्री देवतांनी देहावरील केसांसह विराट पुरुषाच्या त्वचेमध्ये प्रवेश केला, परंतु विराट पुरुषाने तरीही जागृत होण्याचे नाकारले. जलदेवतेनेही प्रजनन शक्तीसह त्यांच्या जननेंद्रियात प्रवेश केला, तरीही विराट पुरुषास जाग आली नाही. गुदम मृत्युर्पानेन नोतत्तिष्ठत् तदा विराट हस्ताविंद्रो बलेनैव नोतत्तिष्ठत् तदा विराट. मृत्यूदेवाने उत्सर्जन इंद्रियासह त्या विराट पुरुषांच्या गुदामध्ये प्रवेश केला, पण तरीही त्यांना सक्रिय होण्यासाठी प्रेरित करता आले नाही. इंद्रदेवांनी वस्तूंना पकडण्याच्या व सोडण्याच्या क्षमतेसह विराट पुरुषांच्या हातामध्ये प्रवेश केला, पण तरीही ते जागृत झाले नाही. हे लाईट जायची वेळ आहे का 3 फेजची? 5 मिनिटात येईल लाईट. पुढे विष्णुर्गत्यैव चरणौ नोतत्तिष्ठत् तदा विराट नाडीर्द्यौ लोहितेन नोतत्तिष्ठत् तदा विराट. भगवान श्री विष्णू हालचाल करण्याच्या शक्तीसह त्या विराट पुरुषाच्या दोन्ही चरणांमध्ये प्रवेश करते झाले, तथापि त्यानेही ते विराट पुरुष जागृत झाले नाहीत. नंतर रक्त आणि अभिसरण शक्तीसह नद्यांनी त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश केला, पण तरीही त्या विराट पुरुषात काहीही हालचाल दिसून आली नाही. थोडक्यात हे काय सांगितलं जातंय की हे सगळे स्टेप बाय स्टेप एकत्र आलेच पाहिजेत, परंतु शेवटची स्टेप जी असते ती म्हणजे चेतना ऍड होणे, ते अत्यंत महत्वाचं असतं. तोपर्यंत जागृती होत नाही. पुढच्या श्लोकात चुत्तुभ्यामधुरम सिंधुर नोतत्तिष्ठत् तदा विराट हृदयम मनसा चंद्रो नोतत्तिष्ठत् तदा विराट. सागराने क्षुभा व तृष्णा यांच्यासह विराट पुरुषांच्या उदरात प्रवेश केला. कालचं सगळं आठवलं पाहिजे आपल्याला, कोण कोणासाठी. क्षुधा का शुभा? क्षुधा, धा, क्षुधा. पण तरीही विराट पुरुष जागृत झाले नाही. चंद्रदेवाने मनासह त्यांच्या हृदयात प्रवेश केला, पण तरी सुद्धा विराट पुरुषास जागृत करता आले नाही. बुद्ध्या ब्रह्मापि हृदयम नोतत्तिष्ठत् तदा विराट रुद्रोभिमत्या हृदयम नोतत्तिष्ठत् तदा विराट. ब्रह्मदेवानी सुद्धा बुद्धीसह त्यांच्या हृदयात प्रवेश केला, पण तरीही जागे होण्यासाठी दृष्टीने त्या विराट पुरुषावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. जागे होण्याच्या दृष्टीने भगवान रुद्रानेही अहंकारासह त्यांच्या हृदयात प्रवेश केला. रुद्र म्हणजेच शिवजी, काल आपण जसं चर्चा करत, पण तरी सुद्धा विराट पुरुष जागृत झाले नाहीत. चित्तेन हृदयम चैत्यः क्षेत्रज्ञ प्रविशद्यदा विराट तदैव पुरुष सलिला दुदतिष्ठत.
तथापि चेतनेची अधिष्ठाती देवता असलेल्या आंतरिक नियंत्याने जेव्हा तारतम्यासह त्यांच्या हृदयात प्रवेश केला तेव्हा क्षणार्धातच विराट पुरुष कारण जलातून जागृत झाले. सगळ्यात शेवटी चेतना. हे सगळ्याच्या अधिष्ठाती देवता सांगितलेले, पण चेतनेची अधिष्ठाती देवताचं नाव सांगितलं नाही. तुम्हाला काल नोटीस केला की नाही तुम्ही माहिती नाही. कारण चेतनेची अधिष्ठाती देवता हे स्वतः भगवान असतात, क्षेत्रज्ञ. त्यांनी म्हणजेच परमात्म्याने तारतम्यासह, तारतम्य म्हणजे सगळं एकत्रित व्यवस्थित जोडून, हे सगळं आहे वेगवेगळे घटक, परंतु ते एकमेकांशी जोडण्याची पण प्रक्रिया तेवढीच इम्पॉर्टंट असते जेवढी ती बनवण्याची प्रक्रिया असते. नट बोल्ट, ट्यूब, टायर, बेल्ट सगळं तयार करू शकतो आपण. याचा अर्थ ते एकत्र टाकले म्हणून आपोआप तयार होत नाही. त्याला ती जोडण्याची तारतम्य पण असलं पाहिजे. त्या तारतम्यासह चेतनेचे अधिष्ठाती क्षेत्रज्ञ हृदयामध्ये प्रवेश करतात तेव्हा क्षणार्धातच विराट पुरुष कारण जलातून जागृत झाले. एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये, तुम्ही ऑब्झर्व केली की नाही माहिती नाही. बघा, मन, बुद्धी, त्यानंतर अहंकार आणि चेतना सगळे कुठे प्रवेश केले यांनी? सगळ्यांनीच हृदयात, हृदयात, हृदयात. आधुनिक सायंटिस्ट लोक, मॉडर्न सायंटिस्ट जे आहेत, वैज्ञानिक लोक, त्यांना वाटतं सगळं मेंदूत आहे. पण ऍक्च्युली आपल्या शास्त्रात पण सांगितलंय की हृदयाचा कंट्रोल जास्त असतो मेंदूपेक्षा. इट्स लाईक कम्प्युटर सायन्स ज्यांना माहिती आहे त्यांना हे लक्षात येईल. येस, सगळं मेमरीवरती अवलंबून असतं, हार्ड डिस्क आणि तुमचा जो रॅम रॉम असतो त्याच्यावरती, परंतु खरं सगळं असतं ते सीपीयू मध्ये, लाईक हार्ट. आधुनिक शास्त्रज्ञ खूप डिटेलमध्ये अभ्यास करून हे खूप साऱ्या अशा काय म्हणतात त्याला, शोधकार्य पब्लिश करतात की ब्रेन मध्ये किती 80 बिलियन काहीतरी 100 बिलियन न्यूरॉन्स आहेत, आणि ते न्यूरॉन्स मध्ये इलेक्ट्रिक पल्सेस जात असतात इकडून तिकडे, आणि हे सगळं मेंदूमध्ये सुरू असतं. परंतु तेच आधुनिक शास्त्रज्ञ हे देखील मान्य करतात की हृदयामध्ये देखील न्यूरॉन्स आहेत, आणि ऍक्च्युली देर इज कॉन्स्टंट ट्रान्सफर चालू असतं हृदयाचा ब्रेनशी, ब्रेनचा हृदयाशी. आणि एक वेळ ब्रेनचं कनेक्शन हृदयाशी बंद केलं तर चालेल, परंतु हृदयाचं कनेक्शन ब्रेनशी बंद केलं तर चालत नाही. आपल्या शरीरामध्ये भौतिकदृष्ट्या कुठला ऑर्गन सगळ्यात श्रेष्ठ आहे याच्यावरती जर वादविवाद झाला तर शास्त्र आपल्याला निर्विवादपणे सांगतं हृदय सगळ्यात टॉप मोस्ट आहे. म्हणून लोक सगळे याच्या मागे लागले. नाही, हृदय सगळ्यात टॉप मोस्ट आहे. मन तिथेच वास करतं, बुद्धी तिथेच वास करते, अहंकार तिथेच वास करतो, आणि शास्त्रामध्ये क्लिअरली हे सांगितलेलं आहे की आत्म्याची जागा हृदयातच आहे. आत्मा आहे केसाच्या 1/10,000,000. इज दॅट करेक्ट? 1/10,000 केसाच्या टोकाच्या 10,000 तुकडे करून त्यातला एक तुकडा जेवढा असेल तेवढं आत्म्याची साईज असते, आणि तो हृदयामध्ये निवास करतो. तसंच परमात्मा देखील, जो दुसरा क्षेत्रज्ञ आहे आपला, तो देखील तिथेच हृदयामध्येच निवास करतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेतली पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव म्हणतात, यथा प्रसुप्तम पुरुषम प्राणेंद्रिय मनोधियः प्रभवंती विनायेन नो तत्पायितु मोजसा. मनुष्य जेव्हा निद्रिस्त असतो तेव्हा त्याच्या सर्व भौतिक क्षमता
प्राणशक्ती, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी त्याला जागृत करू शकत नाही. केवळ परमात्मा त्याला सहाय्य करतो तेव्हाच तो उठू शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. जेव्हा आपण झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपली ही इंद्रिय आपल्याला जागे करू शकत नाही. एक विशिष्ट प्रकारची शक्ती असते, त्यालाच पराशक्ती म्हटलेलं आहे. परमात्मा जेव्हा आतून जागे करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने जागे होतो. याला तात्पर्य दिलेलं आहे शिला प्रभुपादांनी आणि पुढच्या श्लोकाला तात्पर्य दिलेलं आहे. ते दोन्ही आपण वाचायचे. प्रभुपाद म्हणतात, सांख्य तत्वज्ञानाचे सविस्तर विवेचन येथे केलेले आहे. अर्थात येथे असे म्हटले आहे की विराट पुरुष किंवा पुरुषोत्तम भगवंतांचे वैश्विक रूप विश्व हे विविध इंद्रियांचे आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवतांचे मूळ उगमस्थान आहे. विराट पुरुष आणि या अधिष्ठात्री देवता किंवा जीव यांचे संबंध इतके गहन आहेत की केवळ आपापल्या अधिष्ठात्री देवतांशी संबंध असलेल्या इंद्रियांच्या कार्याने विराट पुरुषाला जागृत करता आले नाही. केवळ भौतिक कार्यांनी विराट पुरुषास जागृत करता येत नाही किंवा परमपुरुष भगवंतांशी संबंध जोडता येत नाही. केवळ अनासक्ती आणि भक्तिमय सेवा याद्वारेच मनुष्य हा परम सत्याशी संबंध जोडण्याची प्रक्रिया आचरणात आणू शकतो. आता याचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे? येस, तुम्ही जेव्हा झोपलेल्या अवस्थेमध्ये असता तेव्हा तुम्हाला एखादा फटका मारून किंवा हलवून जाग करता येतं. परंतु जे मायेच्या प्रभावाखाली आपण या अज्ञानाच्या निद्रेमध्ये आहोत, अज्ञानामध्ये दुःख भोगत आहोत, यातून जाग करण्यासाठी हे कुठलेच इंद्रिय उपयोगाचे नाहीत, प्राण शक्ती उपयोगाची नाही, ज्ञानेंद्रिय उपयोगाची नाहीत, कर्मेंद्रिय उपयोगाची नाहीत, मन उपयोगाचं नाही, बुद्धी उपयोगाची नाही, अहंकार उपयोगाचं नाही, काही उपयोगाचं. आत्म्याला पूर्णपणे परमात्म्याला शरण जावंच लागतं, तेव्हाच आपण या निद्रावस्थेतून जागृत होऊ शकतो. तो परमात्माच येऊन आपल्याला या मायेच्या कचाट्यातून सोडवू शकतो. दुसऱ्या शब्दामध्ये तेच जे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ज्याला कर्मयोग म्हटलेलं आहे, तिथे आपल्याला समजावून सांगतात की हे जी इंद्रिय आहेत, मग ती बाहेर दिसणारी इंद्रिय असोत किंवा आतमध्ये सुप्त अवस्थेत असणारे मन असो, बुद्धी असो, चित्त असो, या सगळ्यांना कृत्रिमरित्या आपण कंट्रोल नाही करू शकत. काल संध्याकाळी पण आपण चर्चा करत होतो, ध्यान, मेडिटेशन वगैरे, हे कृत्रिमरित्या याला कंट्रोल करायच्या पद्धती असतात. आणि ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण योगी लोक सक्सेसफुल होतात, परंतु ते इव्हेंच्युअली ते कृत्रिम पद्धती सोडून त्यांना धारणा, ध्यान आणि समाधी अवस्थेला जावं लागतं. कृत्रिमरित्या या सगळ्यांना कंट्रोल करून एका विशिष्ट स्टेज पर्यंत आपण नेऊ शकतो. त्याच्या पुढे कृत्रिमरित्या हे कंट्रोल होत नाही. त्याच्या पुढे एकच मार्ग उरतो, तो म्हणजे भगवंतांना शरण जाणे. परमात्माच आपल्याला जागृत करू शकतात. एक श्लोक आहे, मी तो विसरतो नेहमी, भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, तिथे भगवंत अर्जुनाला सरळ सरळ म्हणतात, काय उपयोग आहे याचा? किम समथिंग, किम करोति किम समथिंग. अशा प्रकारे इंद्रियांना कंट्रोल करून काय उपयोग आहे? भगवान काही उपयोग नाही. तर तेच इथे प्रभुपाद थोडस तुलनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला समजावून सांगतात की हे जसं या विराट पुरुषाला सगळ्या इंद्रियांनी आणि सगळ्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांनी देखील जागे करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जागे झाले नाहीत. शेवटी क्षेत्रज्ञ परमात्मा जेव्हा येऊन त्यांना जागे करतो तेव्हाच ते जागे होतात, आणि ते देखील त्या सगळ्या तारतम्यासह. दुसरा एक याचा अर्थ असाही आहे की या इंद्रियांनी, या मनाने, बुद्धीनी स्वतः आपण आत्मसाक्षात्कार करण्याचा प्रयत्न सोडून दिला पाहिजे. तसंच
देवी देवतांना संतुष्ट करून आपण जीवनाचं परम सिद्धी प्राप्त करण्याची जी आपली इच्छा आहे ती पण सोडून दिली पाहिजे. ती होते सक्सेसफुल, परंतु त्याच्यामध्ये 99.99% चान्सेस असतात फेल्युअरचे, सक्सेस न होण्याचे. बऱ्याचदा काही लोकांना म्हणजे असं कितीही व्यवस्थितपणे शास्त्र समजावून सांगितलं तरी ते म्हणतात की नाही, मी शिवजींचा भक्त आहे, मी शिवजींचीच आराधना करणार. शिवजी मला प्राप्त झाले तर मी त्यांच्याकडे विष्णूची भक्ती मागेन, परंतु मी शिवजींचीच आराधना. काही लोक म्हणतात मी मी बजरंग बलीचा भक्त आहे, मी बजरंग बलीचीच आराधना. ठीक आहे, तुमची त्या लेवलला शुद्धता असेल तर ते पॉसिबल आहे, परंतु जवळजवळ सगळे लोक हे देवी देवतांची आराधना हे भौतिक सुखासाठीच करत असतात. कोणीही आध्यात्मिक प्रगतीसाठी करत नसतो. ते फक्त बाह्य स्वरूपात सांगायचं असतं अध्यात्मासाठी करतोय म्हणून. अध्यात्म मिळवण्यासाठी तुम्ही या देवी देवतांची पूजा आराधना भक्ती करताय, हे असं कशाला खायचं? डायरेक्ट जे अध्यात्म देतात त्यांचीच आराधना करा ना. पण हे हा एक पलायनवाद असतो. ऍक्च्युली शिवजींची आराधना करून आपल्याला भौतिकच काहीतरी पाहिजे असतं, भौतिक रक्षण किंवा भौतिक इच्छा पूर्ण करायची असते. तर दुसऱ्या शब्दात हे सांगितले की म्हणून इथे या इंद्रियांसोबत त्यांच्या अधिष्ठाती देवता पण सांगितले. त्या देवता देखील तुम्हाला जागृत करू शकत नाहीत, इन्क्लुडिंग ब्रह्माजी, शिवजी. शेवटी जेव्हा परमात्मा चेतनेसहित एंटर होतात तेव्हाच जागृत होऊ शकतो. आणि या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. आणि म्हणून शिल प्रभुपाद आता जो आपण तात्पर्य वाचलं त्याच्यामध्ये सांगतात बघा की केवळ अनासक्ती, लक्षपूर्वक ऐका ते वाक्य, केवळ अनासक्ती आणि भक्तिमय सेवा याद्वारे मनुष्य परम सत्याशी संबंध जोडण्याची प्रक्रिया आचरणात आणू शकतो. आणि हे जे वाक्य आहे हे वाक्य पुढच्या अध्यायाचा मेन विषय आहे. हनुमंत प्रभू परवा विचारत होते की हे सगळं कशाला वाचतोय आपण, काय संबंध आहे आपल्या याच्याशी? हे जे शेवटचं जे आता हे वाचतोय आपण या अध्यायामध्ये, ते पुढच्या अध्यायामध्ये भगवान कपिल देव कंटिन्यू करतात. आणि मग आपला संबंध काय आहे सांगतात की पूर्णपणे या सगळं जे हे सगळं सांगितलं मी आता, ते आपल्या आईला सांगतात. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश, ज्ञानेंद्रिय, घ्राणेंद्रिय, कर्णेंद्रिय, चक्षु, त्वचा, ब्रह्माजी, शिवजी, अग्निदेव, वायुदेव, हे सगळं 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 ह्या सगळ्यांपासून अनासक्त झालं पाहिजे आणि डिवोशनल सर्व्हिस, भक्तिमय सेवेमध्ये आलं पाहिजे. मग आपण जागे होतो, मुक्त होतो. हे पुढच्या अध्यायाचा मेन विषय आहे. कशापासून अनासक्त व्हायला पाहिजे हे समजावून सांगायला हा हात आहे. ते इलेमेंट्स आहे त्याच्यामध्ये आपण अडकलं. शेवटचा हा श्लोक वाचू या अध्यायातला. भगवान कपिल देव म्हणतात, तमस्मिन् प्रत्ययात्मानं धिया योग प्रवृत्तया भक्त्या, खूप महत्वाचा शब्द आहे, भक्त्या विरक्त्या ज्ञानेन विविच्चात्मनी चिंतये. भक्त्याचा अर्थ काय असतो? भक्तिमय सेवेद्वारे. भगवत गीतेत कुठे येतो हा शब्द भक्त्या? भक्त्या माम अभिजानाति. भक्तिमय सेवेद्वारेच एखादा मला जाणू शकतो. आणखीन एक श्लोक आहे फेमस तिथे, अत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रणश्यति प्रयच्छति. भक्तिभावाने, भक्तिमय सेवेद्वारे. तर इथे काय म्हणतात बघूया आपण या श्लोकामध्ये. भगवान कपिल देव म्हणतात, म्हणून, लक्षपूर्वक ऐका भाषांतर या श्लोकात, म्हणून तीव्र भक्तिमय सेवा करून प्राप्त केलेल्या भक्ती, विरक्ती
आणि आध्यात्मिक ज्ञानातील प्रगती याद्वारे मनुष्याने असे चिंतन करावे की परमात्मा हा एकाच वेळी या देहापासून भिन्न असूनही या देहात विराजमानही आहे. तीव्र भक्तिमय सेवा करून प्राप्त केलेली भक्ती, विरक्ती आणि ज्ञान हे आपल्याला या स्टेजपर्यंत घेऊन जाईल. तात्पर्य, मनुष्याला स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या परमात्म्याची अनुभूती होऊ शकते. सगळ्यात जवळ भगवंत आपल्या इथेच आहेत, आपल्या जवळ. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या देहात असले तरी ते देहापासून भिन्न व देहाच्या अतीत आहेत, हे देखील आपण जाणलं पाहिजे. व्यक्तिगत जीवाबरोबर एकाच देहात स्वतंत्रपणे स्थित असूनही त्याला देहावर आसक्ती नसते. मात्र व्यक्तिगत जीव देहावर आसक्त असतो. म्हणूनच मनुष्याने भक्तिपूर्ण सेवा करून स्वतःला भौतिक देहापासून अनासक्त केले पाहिजे. परमात्मा हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तसेच ते बाहेर पण आहे. एक्झॅक्टली बाहेर त्यांना क्षीरोदक्षाई विष्णू म्हटलं जातं, तसेच त्याच्याही पलीकडे आहेत. तसेच इव्हेंच्युअली ते कृष्ण स्वरूपामध्ये आहेत. याचाच अर्थ काय की ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असून देखील कुठल्याही शरीराशी ते आसक्त नसतात. आणि ही जी अनासक्ती आहे, ही विरक्ती जी आहे, ती नॉर्मल जीव मात्र शिकत नाही. तो मात्र त्या शरीरावरतीच आसक्त. त्यांच्यातला आणि आपल्यातला हा मेन फरक आहे. आणि हे जाणणे हे या सांख्य तत्वज्ञानाचं मुख्य उद्देश आहे. हे आपण जे आतापर्यंत जे शरीर कसं बनतंय हे आपण वाचलं, कशासाठी? त्याला सोडून देण्यासाठी. मग शिकलोच कशाला? याच्यासाठी शिकलो की त्याच्यात काय अर्थ नाही, हे सगळं जड आहे, चेतना नाही, त्याच्यामध्ये कशाला आसक्त व्हायचं? तर या ठिकाणी भक्त्या अर्थात परम भगवंतांची सेवा करणे अत्यावश्यक आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे, स्पष्टपणे म्हटले आहे. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदातील 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटले आहे की वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजितः. परम भगवान सर्वव्यापी श्री विष्णू म्हणजेच श्री वासुदेव यांची पूर्ण शुद्ध भक्तीने सेवा केली जाते तेव्हा मनुष्य या भौतिक जगापासून अनासक्त होऊ लागतो. पद्धतीत आणि म्हणून या सांसारिक कल्मशांपासून स्वतःला अनासक्त करणे हा सांख्य तत्वज्ञानाचा उद्देश आहे. हे सगळं भगवान कपिलदेव आपल्याला हे सगळं सांगण्यामागचा उद्देश आहे. या सगळ्या 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 सांसारिक कल्मशातून मुक्त होणे. हे सगळे जे लेअर बाय लेअर सांगितलेले आहे ते सगळ्या लेअर्स म्हणून मुक्त होणे. मुक्त होणे याचा अर्थ असा नाही की याला फाडून त्याच्यातून बाहेर पडायचं. मुक्त होणे याचा अर्थ असतो त्याच्यावरती आसक्तच व्हायचं नाही, त्याला मी समजायचं बंद कर, त्याला माझं समजायचं बंद कर, त्याला म्हणतात मुक्त. हा उद्देश पुरुषोत्तम भगवंतांची केवळ भक्तिमय सेवा केल्याने साध्य होतो. भौतिक समृद्धीच्या आकर्षणापासून मनुष्य जेव्हा अनासक्त होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो आपले मन परमात्म्यावर एकाग्र करू शकतो. ही प्रभुपादांची खासियत आहे. आवाज पण झाला. चार्जिंग लावायला शकतो.
माफ करा. हे बंद झाल्यावर सांगा मला. सॉरी, आपण इथे येऊया परत. हे दुसऱ्या पॅराग्राफ मधलं पहिलं वाक्य आहे ना, दॅट इज प्रभुपाद. प्रभुपाद हे प्रॅक्टिकली आपल्याला समजावून सांगतात. काय म्हणतात? भौतिक समृद्धीच्या आकर्षणापासून मनुष्य जेव्हा अनासक्त होतो. आता हे समजायला सोपं आहे. भौतिक समृद्धी, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत भौतिक समृद्धीच्या. व्हॉट इज इट कॉल्ड इन इंग्लिश? प्रॉस्पॅरिटी. मटेरियल प्रॉस्पॅरिटी आहे नाही. नवीन वर्ष आलं, दिवाळी आली, आपण एकमेकांना शुभेच्छा कशा देतो? येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. कुठल्या अर्थाने सुखाचं, समृद्धीचं? ही जी समृद्धी आपण म्हणतो, ज्याला भौतिक समृद्धी म्हणतो की नाही, मॅक्झिमम लोक ही भौतिक समृद्धी मोजतात कशामध्ये? पैशामध्ये. बॅलन्स आपल्यामध्ये किती आहे त्याच्यामध्ये, हो की नाही? आणि याच्या आकर्षणापासून जेव्हा आपण अनासक्त होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण मन परमात्म्यावर एकाग्र करू शकतो. प्रभुपादांनी किती छानपणे सगळ्या अध्यायाचा, या पूर्ण चॅप्टरचा सारांश एका वाक्यामध्ये आपल्याला समजेल असं प्रॅक्टिकली सांगितलं. ज्याला तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणता. आता थोडेसे लोक असे असतात जे पैशाच्या मागे लागलेले नसतात, परंतु ते प्रसिद्धीच्या मागे लागलेले असतात. त्यांच्यासाठी ज्ञान, पुरस्कार, लोकांनी छान वाहवा म्हणणे, जय जयकार करणे, हे त्यांच्यासाठी समृद्धी असते. स्टील इट्स मटेरियल, हे पण भौतिकच आहे. या सगळ्यापासून अनासक्त झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण परमात्म्यावर मन एकाग्र करू शकतो. म्हणजेच तो परमात्मा आपल्याला जागृत करू शकतो या झोपलेल्या अवस्थेतून, निद्रिस्त अवस्थेतून. जोपर्यंत त्याच्या मनाला ऐहिकतेचे तीव्र आकर्षण आहे, तोपर्यंत तो आपले मन आणि आपली बुद्धी पुरुषोत्तम भगवंतांवर अथवा त्यांच्या आंशिक प्रतिनिधीवर म्हणजेच परमात्म्यावर स्थित करू शकत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत मन आणि बुद्धी ऐहिकतेचे तीव्र आकर्षण, म्हणजेच काय? माझं शरीर, माझ्या शरीराशी निगडीत असलेले सगळे, माझे सगळं सगळं सगळं, गृह, क्षेत्र, सुत, आप्त, वित्त, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वित्त कलियुगामध्ये. सुत आप्त हे नावाला आहेत जवळचे आजकाल कलियुगामध्ये. आजकाल सुत आप्त जरी दूर झाले तरी चालतात, वित्त दूर झालं नसलं पाहिजे, पैसा दूर गेला नसला पाहिजे. हे जे तीव्र आकर्षण आहे, प्रभुपाद म्हणतात तीव्र आकर्षण, हे तीव्र आकर्षण, या तीव्र आकर्षणापासून जोपर्यंत आपण मनाला आणि बुद्धीला दूर घेऊन जात नाही, तोपर्यंत विसरून जावा भगवंत, अध्यात्म. प्रभुपाद म्हणतात तोपर्यंत पुरुषोत्तम भगवंतांवर किंवा त्यांच्या आंशिक प्रतिनिधी असलेल्या परमात्म्यावर देखील आपण मन स्थिर करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात, अजून एक पद्धतीने समजावून सांगतात प्रभुपाद, दुसऱ्या शब्दात सांसारिक जगतापासून विरक्त झाल्यापासून तो आपले मन व शक्ती भगवंतांच्या ठायी एकाग्र करू शकणार नाही. बऱ्याच लोकांना हा शब्दच भीतीदायक वाटतो. विरक्ती, अनासक्ती, वैराग्य, हे शब्द ऐकले की लोक मंदिरात यायचं बंद करतात, होय की नाही? भगवद्गीतेतून मिळवायचं काय, असं जर तुम्ही टायटल दिला की लगेच लोक क्लिक करतात. भगवद्गीतेचा उद्देश आहे अनासक्ती, विरक्ती. तुमच्या पुस्तक एक पण विकलं जाणार नाही, तुमच्या व्हिडिओला कोण पण बघायला येणार नाही. हा शब्दच रिपल्सिव्ह वाटतो आपल्याला, परंतु हेच परम सत्य आहे ऍक्च्युली. प्रभुपाद म्हणून सांगतात दुसऱ्या शब्दात, ऍक्च्युली तिसऱ्या शब्दात म्हणायला पाहिजे, इन अदर वर्ड्स, संसारिक जगतापासून विरक्त झाल्यापासून तो आपले मन व शक्ती भगवंतांच्या ठायी एकाग्र करू शकत नाही.
प्रभुपाद आपल्या लेक्चरमध्ये अगदी याच्याही पेक्षा सोप्या शब्दात सांगतात, जोपर्यंत आपल्याला या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा, व्यक्तीचा किळस येत नाही, तोपर्यंत आपण भगवंतांच्या धामात जायला, अध्यात्मामध्ये साक्षात्कारी व्हायला पात्रच होत नाही. म्हणून रामानुजाचार्यांसारखे महान आचार्य म्हणतात, मी या भौतिक जगाच्या सर्वोच्च इंद्रिय तृप्तीवरती देखील थुंकतो. हे सगळं किरसवाना आहे या भौतिक जगामध्ये. आर सब भृत्य. चैतन्य महाप्रभू म्हणतात, व्हॉट इज दॅट श्लोक? एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. या स्टेजला आपण आलं पाहिजे. एकले ईश्वर कृष्ण आर सब, आर म्हणजे बाकी सगळं, आर सब भृत्य, भृत्य म्हणजे बाकी सगळं युजलेस आहे, बोगस आहे, काही उपयोग नाही. लोकांना वाटतं की या स्टेजला गेलो की आपण अजून दुःखी होऊ. कसं होणार? हे ज्या गोष्टी त्याच्या मागे आपण लागले तेच दुःखी करतायत आपल्याला, हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. अशी विरक्ती आल्यानंतर त्याला परम सत्य विषयक दिव्य ज्ञानाची वास्तविक प्राप्ती होऊ शकते. इंद्रिय तृप्तीमध्ये किंवा ऐहिक उपभोगांमध्ये जोपर्यंत मनुष्य गुरफटलेला असतो, तोपर्यंत तो परम सत्याचे ज्ञान प्राप्त करू शकत नाही. याचेही अनुमोदन भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 54व्या श्लोकात करण्यात आले आहे. 54 म्हणजे फेमस असला पाहिजे हा श्लोक. कॅन चेक? आठवत नाही मला वाटते ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, दॅट इज 54, तर ते 56 आहे. आणखीन एकदा वाचतो मी. इंद्रिय तृप्तीमध्ये किंवा ऐहिक उपभोगांमध्ये जोपर्यंत मनुष्य गुरफटलेला असतो, तोपर्यंत तो परम सत्याचे ज्ञान प्राप्त करू शकत नाही. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, राईट? या भौतिक प्रदूषणातून मुक्त झालेला मनुष्य सदैव आनंदी असतो. पटायला थोडस अवघड आहे, परंतु त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. भौतिक प्रदूषणांपासून मुक्त झालेला मनुष्य सदैव आनंदी असतो आणि तो भक्तिमय सेवेमध्ये प्रविष्ट होऊ शकतो. पुढे भक्तिमय सेवेद्वारे तो मुक्त होतो. आणि ही एकच पद्धती आहे, बाय द वे, दुसरी कुठलीही पद्धती नाही. इथपर्यंत यायच्या शिड्या भरपूर आहेत, परंतु याच पॉइंटला जायला लागतं. श्रीमद हे या पॉइंटला जाणे हे भक्ती मार्गामध्ये डायरेक्टली सांगितलंय, बाकीच्या मार्गामध्ये इनडायरेक्टली सांगितलंय. त्यामुळे लोकांना बाकीचे मार्ग सोपे वाटतात. आपल्याला वाटतं की हे वैराग्य, विरक्ती आपण चुकवू शकतो. नो. पतंजलींचा मार्ग जरी वापरला तरी तिथेच जायचं आहे शेवटी. कुठल्याही मार्गाने तिथेच जायचं. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये म्हटले आहे की भक्तिमय सेवा करूनच मनुष्य आनंदी होतो. अशा आनंदमय स्थितीमध्ये तो भगवत विज्ञान अथवा कृष्ण भावना म्हणजे काय हे जाणू शकतो. कुठे सांगितलंय? मुक्त संगस्य जायते. भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. उलट आठवते सगळं. पहिलं परवाच वाचलेलं आपण प्रभूजींच्या घरी. एनिवे, अन्यथा तो ज्ञान प्राप्ती केवळ अशक्य आहे. अन्यथा ही ज्ञान प्राप्ती केवळ अशक्य आहे. या स्टेजला जर आपण पोहोचलेलो नसेल, विरक्तीच्या, वैराग्याच्या, अनासक्तीच्या, जे काही ज्ञान आहे ते सगळं बोगस ज्ञान असतं. पण तो आपल्याला वाटतं असं, वाव, आपण किती ज्ञानी आहोत. बरेचसे लोक येऊन सांगतात, प्रभूजी ही प्रक्रिया करा, प्रभूजी ती प्रक्रिया करा. इचलकरंजीचे एक प्रभूजी आहेत, त्याला जेव्हा जेव्हा मी त्यांना तेल द्यायला जातो, मला बसवून घेतात मुद्दाम. गोलोक वृंदावनच्या पलीकडे पण अजून एक जग आहे, तिथे खरे भगवंत राहतात. त्यांचं नाव विष्णू नाही आहे, कृष्ण नाही आहे.
त्यांनी मला नाव पण सांगितलं नाही अजून कधी. असं सगळं ज्ञान आपल्याला वाटतं हे खरंच ज्ञान आहे. आपल्याला किती प्राणायाम येतो, आपल्याला किती योगा येतो, हे येतो. खरं ज्ञान हे आहे भगवत तत्व विज्ञानम. तेच तुम्हाला मुक्त करणं. मुक्त संघस्य जे आहे ते भौतिक प्रकृतीच्या घटकांचे विश्लेषणात्मक अध्ययन आणि मनाची परमात्म्यावरील एकाग्रता या दोन गोष्टी म्हणजेच सांख्य तत्वज्ञानाचे सार आहे. आणि हे एक्झॅक्टली कसं होतं, ही आपली इंद्रिय मन हे कसे अडकलेत आणि त्यांना त्यातून काढून पूर्णपणे काढून हे परमात्म्यावरती कसं आणायचं, याच्यासाठीच हे अख्खं सांख्य तत्वज्ञान आहे 5-6 अध्यायामध्ये दिलेलं. या सांख्य योगाच्या पूर्णत्वाची परमावधी म्हणजेच काय म्हणतात, शेवट, क्लायमॅक्स म्हणजेच परम सत्याची भक्तिमय सेवा होय. टॉपमोस्ट क्लायमॅक्स त्याच्यामध्ये झाला पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग. खूप 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 दुर्दैवाची गोष्ट ऍक्च्युली की बरेचसे भक्त आपले हे वैराग्य किंवा अनासक्ती समजावूनच सांगत नाहीत, किंवा त्यांना कारण त्यांना स्वतःलाच वैरागी व्हायचं नसतं. मॅक्झिमम सगळ्यात विचित्र काय वाटतं मला माहितीये, तुम्ही जाऊन हे बघू नका, मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही सोशल मीडिया वापरू नका. हे प्रभुपादांचे वाणी वगैरे मी फेसबुक वरती टाकत असतो. बरेच आपले भक्त आहेत ज्यांनी भगवा वस्त्र धारण केलंय, ते रोज उठून फोटोज टाकत असतात फेसबुकवरती स्वतःचे. भगवा वस्त्र धारणच कशाला केलाय मग? लाईक बेसिक भगवद्गीतेचं एबीसीडी तिथून सुरू होतं ऍक्च्युली. सेल्फी टाकणे, इट डझंट मेक एनी सेन्स. परवा तर एक भक्त बुलेटवर, लोकांना कसं समजावून सांगणार आपण विरक्ती, अनासक्ती, वैराग्य हे जीवनाचा उद्देश आहे. सार्वभौम भट्टाचार्य भगवान श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा पूर्णपणे शरण गेले, तेव्हा त्यांनी एका वाक्यात भगवान चैतन्य प्रभूंना समजावून सांगितलं जगाला, वैराग्य विद्या निज भक्ती योगम. हे भगवान श्रीकृष्णांचे कलियुगातले अवतार आहेत, जे फक्त आणि फक्त वैराग्य विद्या शिकवायला आलेले. आणि तेच उद्देश असतो ऍक्च्युली, तोच उद्देश असतो. येस, ते कठीण आहे, सांसारिक लोकांसाठी तर अजूनही कठीण आहे. त्यातून स्टेप बाय स्टेप स्लोली विदाउट बॅकफायर होता कसं वैराग्य अनासक्ती निर्माण करणे हे शिकवणे, ही कला असते, मान्य आहे. परंतु तुम्ही स्वतःच वैराग्य दाखवत नसाल तर दुसऱ्याला समजावून तरी कसं सांगणार? सगळ्याच शेवट याच्यामध्ये झाला पाहिजे. जे सगळं काही आपण जे वाचलो मागचं, हा अध्याय किती दिवस चालला, महिनाभर वाचत होतो. भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, ही सगळी तत्व्यापासून आपल्याला अनासक्त व्हायचं, याच्यासाठी हे अध्याय सांगितले. हे सगळी तत्व समजावून सांगितले. कशामध्येही गुरफटायचं नाहीये, नाही घ्राणेंद्रियामध्ये, नाही वायुदेवामध्ये, नाही चक्षु डोळ्यांमध्ये, नाही अग्निदेवामध्ये, नाही कर्णेंद्रियामध्ये. त्याचा अधिष्ठाती देवता कोण आहे कर्णेंद्रियाचं? नाही त्वचेमध्ये, नाही जननेंद्रियामध्ये, नाही मनामध्ये, नाही बुद्धीमध्ये, नाही ब्रह्मदेवांमध्ये, नाही अहंकारामध्ये, नाही शिवजींमध्ये. सगळ्यापासून अनासक्त व्हायचं. एकले ईश्वर कृष्ण. हरे कृष्ण. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदातील भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे नामक 26व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस माताजी. म्हणूनच मी म्हटलं येस माता.
हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, आता जसं सांगितलं की वैराग्याशिवाय तुम्हाला भगवत धाम शक्य नाही, पण आता सध्याची जी परिस्थिती आहे, जे आध्यात्मिक गुरु आहेत बऱ्यापैकी सगळेच, त्यांची लाईफस्टाईल हे लक्झरी 5 स्टार लाईफस्टाईल. तर मग आपण त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला पण असं वाटतं की हे भक्ती खूप छान आहे, मग आपण त्या दिशेनेच प्रयत्न करतो. येस. मग आता ह्या लोकांकडे बघितल्यानंतर वैराग्य तर शक्यच नाहीये. मग भक्ती कशी, भगवत धाम कसं शक्य आहे? कारण आता जसं कलियुगामध्ये सांगितलं की भक्त म्हणजे भगवंतांनी सांगितलं की विप्रोशी सांगितलं की माझ्यापर्यंत कोण येऊ शकतं, किती लोक येऊ शकतात. तर आता हे जे परिस्थिती बघितली तर शक्यच नाही, म्हणजे भगवत धामात जाणं शक्यच नाही. तर मग आपण त्यातनं काय शिकलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे ह्या लोकांपासून, त्याच्याबद्दल सांगा परत. हरे कृष्ण. जेव्हा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीचे चरण धुतले जात आहेत, हो की नाही, आणि ते लोक माझे पाय धुतात आणि ते चरणामृत म्हणून घेतात, ही नशा खूप वाईट असते ऍक्च्युली. ती नशा एकदा गेली डोक्यात, आणि त्यांचे अनुयायी पण तेच बघत असतात, माझे पाय कधी धुतले जातील, मी कधी त्या व्यासासनावर बसू आणि माझे पाय कधी धुतले जातील. व्हेरी बॅड ऍक्च्युली. खूप वाईट अवस्था आहे. याच्यापासून कसं वाचवायचं स्वतःला? श्रील प्रभुपादांचा आश्रय घेतला पाहिजे, श्रील प्रभुपादांच्या शुद्ध भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे. असं नाही आहे की श्रील प्रभुपादांना सोडून दुसरे कुठे शुद्ध भक्त नाही आहेत, आहेत, असेही भक्त आहेत. त्या शुद्ध भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे. जसं मी मगाशी सांगत होतो की काही थोडंसं भगवद्गीता भागवतम वाचल्यावरती देखील आपल्या लक्षात येते काही जनरल ट्रेट्स असतात, ते ट्रेट्सला काय म्हणतात, गुण नाही, लक्षणं, वागणूक, जनरल वागण्यामध्ये आपण थोडंसं निरीक्षण करत राहायचं आणि आपल्या लक्षात येतं ऍक्च्युली. तुम्ही जर शुद्ध असाल तर तुम्हाला लक्षात यायला जास्त वेळ लागत नाही, तुम्ही शुद्ध नसाल तर मात्र अवघड आहे. ते दिल्लीचे 2 हिरो आहेत ना फेमस, काय नाव त्यांचं, नेम क्रिश, दिल्ली इस्कॉनचे दोघं ते यंग हिरो आहेत की बुलेटवर आणि ह्याच्यावर व्हिडिओ बनवत असतात, AKD GKD. सो बोगस ऍक्च्युली. आय मीन 2 सेकंदात तुमच्या लक्षात येतं की याच्या मागे लागलं नसलं पाहिजे, परंतु त्याच्या मागे कोण लागतात ते पण बघायचं. सगळे यंग मुलं, यंग मुली, जास्तीत जास्त यंग मुली. वाव प्रभूजी. काल का आज सकाळी पहाटे मी श्रील प्रभुपादांचं एक खूप छान वाक्य वाचत होतो. श्रील प्रभुपाद म्हणतात की शुद्ध भक्त किंवा शुद्ध आध्यात्मिक गुरु जर तुम्हाला मिळाले नाहीत तर कॉन्स्टंटली भगवंतांची प्रार्थना करत राहा. तुमच्या हृदयातली शुद्धता बघून भगवंत तुम्हाला परफेक्टली शुद्ध भक्तच भेटवणार. हे तेवढंच सत्य आहे. ऍक्च्युली बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याचदा आपल्याला वाटतं की मी शोधून काढलं गुरुला किंवा मी शोधून काढलं या प्रभूजींना. ही भगवंतांची अरेंजमेंट असते तुमच्या हृदयातली शुद्धता पाहून. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं असतं आपल्या हृदयातली शुद्धता. आपली जर शुद्ध इच्छा असेल शुद्ध व्हायची, शुद्ध भक्ती करायची, तर भगवंत त्याप्रमाणे अरेंजमेंट करतात. भगवंतच गुरुला भेटवतात आणि गुरु मग भगवंतांना भेटवतो. ही प्रक्रिया असते. त्यामुळे थोडंसं जरी आपण वाचन केलं, जसं प्रभुपाद म्हणतात की थोडंसं भगवद्गीतेचं तुम्ही सिरियसली वाचन केलं तर तुमच्या लक्षात येतं कोण लाभ पूजा प्रतिष्ठेच्या मागे आहे आणि कोण शुद्ध भक्तीचा प्रचार करत आहे. व्हेरी इझी.
मॅक्झिमम वेळेला वैराग्याचा किंवा विनम्रतेचा दिखावा केला जातो. त्याच्या मागचं उद्देश पण असतं प्रतिष्ठा मिळवणे. आणि हे देखील प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. मला वाटते परवाच मी पाठवलेलं ते, की मला लोकांनी खूप ग्रेट म्हणण्यासाठी मी किती विनम्र आहे हे दाखवणे, ही पण बोगसगिरीच असते. आणि कलियुगामध्ये ती ती हा एक प्रकार थोडासा डिटेक्ट करणे अवघड असतो बरं का. एखादा पैशाच्या मागे आहे, डिटेक्ट करणे खूप सोपं असतं. भगवा वस्त्र घालून पण पैशाच्या मागे आहे, किंवा एखादा भगवा वस्त्र घालून पण स्त्रियांच्या मागे आहे, हे पण समजणं खूप सोपं असतं. कारण शास्त्रामध्ये तसे डायरेक्ट नियम आणि बंधने दिलेले आहेत, आपण पाहू शकतो. पण तो एखादा जर विनम्रतेचा, वैराग्याचा दिखावा करत असेल प्रसिद्धी आणि पूजा मिळवण्यासाठी, ते डिटेक्ट करायचं खूप अवघड असतं. त्याच्यासाठी थोडंसं आपणच अजून जास्त अभ्यास आणि अजून जास्त शुद्ध व्हावं लागतं. मग हळूहळू आपल्याला समजायला लागतं. आणि समजल्यावर पण ते सोडायचं खूप अवघड असतं. आज सकाळी मी एक फोटो पाठवलेला, बघितला का तुम्ही? आपले गुरु वाईट जरी असले तरी आपण त्यांना डिफेंड करत असतो. हाऊ डेअर यू से समथिंग टू माय गुरु. कारण तिथे भावनिक दृष्ट्या आपण अडकलेलो असतो. या सगळ्यातून सुटायचं कसं? जेव्हा जेव्हा आपल्याला जाणवतं की काहीतरी वाईट गोष्ट चाललेली आहे, इमिजिएटली तिथून पाय बाहेर काढायचा. शंका कुशंका मनात ठेवायची नाही. वाईट ही वाईट गोष्ट असते. कोणाला मी समजावून सांगत होतो काल का परवा? आमच्या सासूबाईंना समजावून सांगत. चांगली गोष्ट करायला अनंत जन्म लागतात, वाईट गोष्ट करायला 1 सेकंद लागत. असं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कितीही वाईट वागलेलं असलं तरी त्याला आपण माफ केलं पाहिजे. येस, परंतु जो गुरुच्या पदावरतीच अजून राहून त्या वाईट गोष्टी करतच असतो, गुरुच्या पदाच्या किंवा संन्यासाच्या पदाच्या आडोशाला राहून, त्याला माफ करण्यात काय अर्थ नसतो. माफ करणे हे तुमच्या हातात पण नसतं, परंतु ते संघ सोडायचा असतो, इमिजिएटली सोडायचा असतो. तिथे गुरफटून राहिला तर मात्र खूप अवघड होतं. हळूहळू आपल्याला पण पटायला लागतं की स्टॉक मार्केटमध्ये गुंतवलं पाहिजे. हळूहळू आपल्याला पण पटायला लागतं की उग्र कर्म वाईट नाही आहे. आपल्याला सिस्टमॅटिकली पटवून दिलं जातं. आणि कलियुगामध्ये यस, मी तुम्हाला कितीही टिप्स आणि ट्रिक्स दिल्या तरी कलियुगामध्ये अवघड आहे, अतिशय अवघड आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत 15व्या अध्यायामध्ये सांगतात, माझ्या शुद्ध भक्ताचं आणखीन एक लक्षण असतं, म्हणजे सदैव तो सतर्क असतो, दक्ष असतो. आपण सदैव सतर्क राहायला पाहिजे, दक्ष राहायला पाहिजे. भावनिकतेमध्ये वाहून जायचं नाही विनाकारण, समजावून घ्यायचं. आता काही ठिकाणी तुम्हाला एका मिनिटात लक्षात येते, 2 वाक्य झाले नाही ते डोनेशन मागायला सुरू करतात. की नाही? सारखं सारखं तुमच्याकडेच येतात, कारण त्यांना माहिती असतं हा व्यक्ती डोनेशन देतो. अशा काही गोष्टी जर सरळ सरळ लक्षात येतात आपल्याला. फक्त अवघड गोष्ट कुठली असते? जो खूप छान ऍक्टिंग करतो विनम्रतेच, तिथे थोडस अडकायची शक्यता असते. आता आपल्याला कळालं, भगवद्गीता भागवतम सगळीकडे अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे, वैराग्य विद्या, वैराग्य विद्या. भगवंत 16व्या अध्यायात 15व्या अध्यायात म्हणतात भगवद्गीतेच्या, असंग संग शस्त्रेन अनासक्ती हे एकमेव शस्त्र आहे, तिथून बाहेर पडायचं. आता हे आपण 1000 वेळा ऐकलंय, मग हे आपण आपल्यामध्ये पण आणायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच चष्म्याने सगळीकडे बघितलं पाहिजे. चष्मा घालायचा आपण. आता मॅक्झिमम लोक तो चष्मा घालत नाहीत, हातातच ठेवून फिरतात.
कारण स्वतःच मध्येच अनासक्ती आणायची नसते. म्हणून तुम्हाला दुसरे फसवतात. आपली पण तेवढीच चूक असते, लक्षात ठेवा, दुसऱ्याकडून फसवून घेण्यामध्ये. प्रभुपादांचे फेमस वाक्य, खूप फेमस वाक्य, तुम्हाला फसवून घ्यायची इच्छा होती म्हणून तुम्हाला लोक फसवतात. आणि हे त्रिकाल सत्य आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, 67व्या श्लोकामध्ये आज आपण वाचलेल्या भगवान श्री विष्णू हालचाल करण्याच्या शक्तीसह त्या विराट पुरुषाच्या दोन्ही चरणामध्ये प्रवेश करते झाले. तर मग हे भगवंत की एक देवताचा उल्लेख आहे? देवताचा उल्लेख. ओके. हे थोडस कन्फ्युजिंग आहे. आणि परत विष्णूंना म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यामधले विष्णू जे सत्वगुणाचे गुणावतार आहेत ते विष्णू, ते देवता रूपामध्ये बघितलं जातं. हे ब्रह्मा विष्णू महेश मधले जे विष्णू आहेत ना, ज्यांना गुणावतार म्हणतात, त्याच्या आधीचे जे विष्णू आहेत ते कोण आहेत? पुरुष अवतार आहेत. हे डिफरन्स लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या कायमचं लक्षात राहील. पुरुष अवतार विष्णू हे विष्णूंचा अंश समजलं जातं, आणि गुणावतार मधलं जे विष्णू आहे त्यांना देवतांच्या कॅटेगरीमध्ये धरलं जातं. याचा अर्थ ते भगवंतांचे अवतार नाहीत का? असं नाही, ते पण आहेत. शिवजी पण भगवंतांचे अवतार आहेत, ब्रह्माजी पण भगवंतांचे अवतार आहेत. भगवंत ते विष्णू, त्या विष्णूनं देवतांच्या कॅटेगरीमध्ये धरलं जातं. प्रभू, धन्यवाद. तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल आता कुठे सगळं समजायला लागलेलं, अजून काहीतरी कन्फ्युजन. जास्त विचार करू नका, हे काय आपल्याला विचार करण्यासाठी नाही आहे सगळं. हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत. प्रभुजी, आता थोडं आपल्या या दृष्टीने असं पाहिलं, सगळ्यावरती नजर टाकायच्या दृष्टीने पाहिलं तर म्हणजे की कारणदक्ष विष्णू पासून म्हणजे महत्त्व प्रदान, त्याच्यानंतर भौतिक सृष्टीची निर्मिती झाली, ते कारणदक्ष विष्णूने निर्मिती केली. त्याच्यानंतर मग ब्रह्मांड निर्माण झालं त्या महत्त्वापासून, आणि त्या अंड्यामध्ये भगवंताने गर्भदक्ष विष्णूच्या रूपाने प्रवेश केला. आणि गर्भदक्ष विष्णूने प्रवेश केल्यानंतर मग त्यांनी हे सर्व विभाजन केलं, सर्ग. आणि मग त्यानंतर आता आपण जे वाचलं की सगळ्या देवता निर्माण झाल्या, देवतांची ते इंद्रिय निर्माण झाली, हे सगळं निर्माण झालं, परंतु ते विराट पुरुष जागृत झाला नाही. तर त्याच्यानंतर स्वतः त्या विराट पुरुषाच्या हृदयामध्ये भगवंतांनी प्रवेश केला, त्यावेळेस तो विराट पुरुष जागृत झाला. म्हणजे मग ते शिरोदक्ष विष्णूंनी प्रवेश केला का? कारण गर्भदक्ष विष्णू अगोदरच त्यांनी हे विभाजन केलेले, सर्ग त्यांनीच केले. त्याच्यानंतर भगवंत प्रवेश करतात, म्हणजे मग ते भगवंत हेच का? परमात्मा इथे क्लिअरली लिहिलेलं आहे. परमात्मा म्हणजे क्षीरोदक्ष आहे विष्णू. ब्रह्मांडाचं हृदय म्हणजे मग क्षीरोदक्ष सागर का प्रभुजी? येस. दुसऱ्या स्कंदामध्ये हे खूप छान समजावून सांगितलेलं आहे. हे जे विस्तार आहेत ना विष्णूंचे, दुसऱ्या स्कंदामध्ये खूप छान समजावून सांगितलेलं आहे. क्षीरोदक्षाई विष्णू हे एकच असतात, परंतु ते परमात्मा रूपामध्ये स्वतःला अनगिनित क्वांटिटीमध्ये पुन्हा नारायण स्वरूपात विस्तारित करतात. मग हे जे एक परमात्मा जे असतात ते विराट स्वरूपामध्ये असतात, आणि मग त्यानंतर ते सगळ्या परमात्मा स्वरूपामध्ये प्रत्येकामध्ये जातात. आता हे जे तुम्ही आता हे जे वर्णन केलं ना, हे पण सर्गच आहे. विसर्ग अजून सुरू होणार आहे. विसर्ग मला वाटतं
अजून खूप लांब आहे. जिथे थोडस सांगितलं मैत्रेय ऋषींनी थोडं सांगायला सुरुवात केली, दिती आदिती हे सगळं विसर्ग आहे. हे आता जे आपण वाचतोय ते अजून सर्गच आहे. हे भगवंतच निर्माण करतात. हे ब्रह्माजी जे निर्माण करतात त्याला विसर्ग म्हणायचं. हे अजून सर्गच आहे. आता इथे या विराट स्वरूपामध्ये क्षीरोदक्षाई विष्णू स्वतःला विस्तारित करतात आणि मग त्यानंतर असं म्हणता येत नाही. याच्यातूनच ब्रह्माजीची, आता यात सांगितलं पण ब्रह्माजींची निर्मिती झाली. आणि हे थोडस क्रोनॉलॉजिकली विचार करायचं खूप अवघड आहे. आपल्याला सवय असते क्रोनॉलॉजिकलीच विचार करायची, परंतु हे क्रोनॉलॉजिकली पण विचार करायचा नाही आपण. हे एकाच वेळी काही बऱ्याच गोष्टी पण होत असतात. परंतु स्पेसिफिकली इथे परमात्मा जेव्हा हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ असतो क्षीरोदक्षाई विष्णू. Does that make sense? ठीक आहे प्रभूजी. आणि प्रभूजी भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायामध्ये जे सांगितले, सहयज्ञ प्रजा सृष्टा पुरावाच प्रजापती अनेन तस विश्वदम स्थितो असतो कामदुःख. त्यावेळेस ते सांगितलं की प्रजापतीने मनुष्य आणि देवतांना यज्ञासहित प्रकट केले, निर्माण केलं. आणि त्या यज्ञात मनुष्य आणि देवतांची परस्पर सहयोग होईल आणि सृष्टी व्यवस्थित चालेल. तर मग त्यातले प्रजापती भगवंत का ब्रह्माजी, ते प्रजापतीचा उल्लेख कोणाला केला? प्रजापती हे नेहमी ब्रह्माजींना आणि ब्रह्माजींपासून निर्माण झालेल्यांनाच शब्द हा वापरला जातो, परंतु कधी कधी भगवंतांनाही वापरला जातो. ते बघावं लागेल मला भगवद्गीतेमध्ये तुम्ही जर म्हणता त्या श्लोकामध्ये एक्झॅक्टली काय कॉन्टेक्स्ट आहे. जसं मी मगाशी म्हणालो की आता हे सगळे देवी देवता आणि इंद्रिय निर्माण झालेत, याचा अर्थ हे सगळे अग्निदेव वायुदेव ऍक्च्युली निर्माण अजून झालेले नाहीये. त्यांना पण ब्रह्मदेवच निर्माण करतात. हे अजून कन्फ्युजिंग होतं. दुसऱ्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे ब्रह्मदेवांच्या नाकातून हे आले, ब्रह्मदेवांच्या कानातून हे आले. आठवते का बघा तुम्हाला? हे कसं समजावून घ्यायचं तर भगवंतांचा सर्ग म्हणजे निर्मिती कार्य जो असतो ते म्हणजे जे बेसिक घटक असतात, जसं या अध्यायाचं नावच आहे भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे. ही तत्व निर्माण करणे आणि खऱ्या अर्थाने ते निर्माण करण्याचं काम ब्रह्माजीच करतात. त्यामुळे त्यांनाच प्रजापिता म्हटलं जातं. प्रजापिता म्हणजे आणि जे ऋषींना निर्माण करतात त्यांना देखील प्रजापती म्हणतात. म्हणजे ते आपलं काम डिस्ट्रीब्यूट करून देतात. तुम्ही हे निर्माण करा, तुम्ही ते निर्माण करा. त्यांना पण प्रजापती म्हणतात. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या मला वाटते भगवंतांना उद्देशून म्हटलेलं असणार आहे, पण ब्रह्माजींचा तिथे कट उल्लेख नाहीये ऍक्च्युली. आणि प्रभूजी आता ते परत एक छोटस कन्फ्युजन निर्माण झाले की आता ते विराट पुरुषाच्या वेगवेगळ्या अवयवामधून देवतांची निर्मिती झाली, पण आता जसं तुम्ही म्हणले की आणखीन ऍक्च्युली देवता प्रकट झाल्या नाहीये, त्यांना परत भगवंत ब्रह्माजी निर्माण करतात. तर मग कसं समजून घ्यायचं प्रभूजी? आता याच्यामध्ये तर देवता निर्माण झाल्या असं सांगितलंय, म्हणून मी मगाशी म्हणालो की समजून घ्यायचंच नाही, कारण हा आपल्या जीवनाचा उद्देशच नाही हे समजून घेणे. हा थोडंफार सायंटिफिक तुमचा रिसर्च टाईप ब्रेन असेल तर हे डिफरंट डायमेन्शन मध्ये एकाच वेळी चालू असतं, या दृष्टिकोनातून तुम्ही समजावून घेऊ शकता. परंतु याच्या खोलात जायचा प्रयत्न न केलेलं बरं असतं. सदापुत दासांचे तुम्ही जर लेक्चर ऐकले
YouTube वरती चॅनल आहे, तुम्ही ऐकू शकता, सदापुत चॅनल म्हणून. तुमच्या लक्षात येईल की भयानक भयानक प्रचंड हुशार होते सदापुतदास. ते देखील म्हणायचे की मला आजपर्यंत समजलेलं नाही. ज्याला आपल्याला माहिती आहे थर्ड डायमेन्शन, फोर्थ डायमेन्शन, फिफ्थ डायमेन्शन, सिक्स डायमेन्शन, मॅक्झिमम लोक हे 3 डायमेन्शन पर्यंतच विचार करतात. ऍक्च्युली मॅक्झिमम लोक 2 डायमेन्शन मध्येच विचार करत असतात. ठराविक लोक 3 डायमेन्शन मध्ये विचार करतात. त्याच्यामध्ये 4th डायमेन्शन येतो कालचा, 5th डायमेन्शन येतो आणखीन एका गोष्टीचा, 6th डायमेन्शन, 7th डायमेन्शन. याचाच अर्थ काय, हे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या लहान मुलाला घर काढ म्हटलं तर तो घर काढतो असं चौकोन आणि वरती त्रिकोण, याला म्हणतात 2 डायमेन्शन. ते पण घरच आहे. पण तू जरा ऍडव्हान्स्ड व्यक्तीला घर काढ म्हटलं तर तो थोडस त्याला तिरकं करतो आणि त्याला असा तिरका आकार देतो, ज्याच्यामुळे आपल्याला त्याची डेप्थ कळते. त्याला म्हणतात 3 डायमेन्शन. आलं का लक्षात? त्यालाच आपण जेव्हा ऍनिमेट करतो तेव्हा ते 4th डायमेन्शनला जातं. तर हे सगळं खोटं आहे का? नाही. परंतु ज्याची ज्याची जेवढी आकलन शक्ती असते तेवढ्या डीप मध्ये जाऊन तो त्या त्या डायमेन्शन मध्ये विचार करू शकतो. सदापुतदास एका लेक्चर मध्ये समजावून सांगतात. त्यामुळे हे जसं मगाशी मी म्हणालो की हे पहिल्यांदा भगवंत निर्माण करतात मग ब्रह्माजी निर्माण करतात का ते एकाच वेळी होतं, खूप अवघड आहे विचार करणे सगळं. काही काही शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ते वेगवेगळं होतं परंतु एकाच वेळी होतं. अगेन कन्फ्युजिंग का? कारण आपल्याला फक्त XYZ आणि T याच्यामध्येच विचार करायची सवय आहे. परंतु हे सगळं दिव्य ज्ञान आहे. ऍक्च्युली हे अचिंत्य इम्पॉसिबल काम आहे हे सगळं निर्माण करणे आणि ते मेंटेन करणे. ते आपल्या टायनी मेंदूने आणि विशेष करून कलियुगा मेंदूने हे सगळं समजावून घेणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट. आणि म्हणून याच्या समजावून घ्यायचं जास्त प्रयत्न करायचा नाही. आपलं मेन ध्येयावरती लक्ष ठेवायचं. जसं आजचा शेवटचा श्लोक वाचला नाही, ते मेन ध्येय आहे आपलं. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. हा एक प्रचारक उपदेशक म्हणून कधी कधी आपल्याला हे थोडंसं समजावून सांगावं लागतं. परंतु कुणी एकदमच सुपर टॅलेंटेड वैज्ञानिक व्यक्ती तुम्हाला प्रश्न करायला लागला आणि तुम्हाला ते उत्तर देता आलं नाही तर त्याच्यामध्ये काही वाईट पण वाटून घ्यायचं नाही. त्यांना स्पष्ट सांगायचं की इट इज बियॉन्ड माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडेच आहे आणि आपला तो उद्देशच नाहीये ते आकलन करून घेणे. हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. सुरुवातीला मला अक्षरशः सवय लागलेली सदापुतदासांची लेक्चर ऐकायची, पण नंतर त्यांनीच सांगितलं की हे बंद करा, याला एंड नाही आहे. कारण भगवंतांनाच एंड नाही आहे हे सगळं विचार करण्याला. आपला हा एक भक्ताचा अप्रोच हा असा असला पाहिजे सदैव. हरे धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. अजून 5व्या स्कंदामध्ये एकदा येणार आहे, तिथे तर अजून कन्फ्युजिंग आहे आपल्याला वाटतंय संपलं सर्ग विसर्ग, आता जरा कथा सुरू झाल्या. 5व्या स्कंदात पुन्हा जरा सांगितलं जातं ते स्थानम पोषणमच्या दृष्टिकोनातून सांगितलं जातं. 4थ्या स्कंदामध्ये स्थानमच्या दृष्टिकोनातून सांगितलं जातं. या सगळ्यामध्ये एकच थीम ठेवायची आपण की भगवान श्रीकृष्ण हे आहेत म्हणून हे सगळं चालू आहे. सर्ग असो, विसर्ग असो, स्थानम असो, पोषणम असो, उती, ह्या सगळ्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला आश्रयाला जायचंय. आश्रय महत्वाचा. आणि म्हणून परवाच मी ऐकत होतो, हे माफ करा मी थोडंसं अजून स्ट्रेच करतोय. परवा मी एक लेक्चर ऐकत होतो, भक्ती विज्ञान महाराज सांगत होते की बाकी कुठले जे हे आहेत ना
धर्म, रिलिजन ज्यांना म्हणतो आपण, इस्लाम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म, हे या डिटेलमध्ये जातच नाही. तुम्ही त्यांचे ग्रंथ बघा. हे येशू ख्रिस्त सरळ सरळ सांगतात ऍक्च्युली लोकांना, तुमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. मला माहिती आहे सगळं, परंतु तुमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. मी सांगतोय तेवढंच ऐका. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि म्हणून दुसऱ्या कुठल्याच संप्रदायामध्ये किंवा मॉडर्न धर्मामध्ये एवढ्या डिटेलमध्ये नाही आहे जेवढं शुकदेव गोस्वामी आपल्याला डिटेलमध्ये सांगतात. आणि हे डिटेलमध्ये सांगण्याचा शुकदेव गोस्वामींचा उद्देश आहे आश्रयाला येणे, सिस्टमॅटिकली सांगून भगवंतांच्या आश्रयाला येणे. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. मी ते सांगणार होतो, परंतु सांगितलं. बाकीच्या धर्मामध्ये म्हणजे डायरेक्ट यस नो मध्ये सांगतात, आणि आपले सगळे पुराण आणि त्या धर्मामधल्या अशाच लूप होलचा उपयोग करून बाकीचे सगळे बंधुगिरी चालू करतात, जी त्यांच्यामध्ये दिसत नाही मुस्लिम मध्ये एवढी. कारण मुस्लिम बघा कधी असे त्यांच्याकडे डाऊटच नाही आहे. आणि मी आपल्या ग्रुप मधलं म्हणत नाही कोणालाही म्हणजे असं वाईट वाटावं असं, पण त्यांनी नमाज पडायचं म्हटलं की ते 2 वाजता जातातच. कारण कुराण मध्ये एक्सप्लेनच केलेलं नाही, डायरेक्टली सांगितलं हे 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 करायचं बस. आणि आपल्याकडे हे जे सगळे बंधू, सगळे बाबा आणि सगळे चालू झाले ना, त्या सगळ्या पुराणातल्या वेदातला सगळा कुठला तरी एक पॉइंट घेऊन आपलं नवीन जग त्यांनी प्रस्ताव म्हणजे नवीन आपलं सरंजामशाही प्रस्थापित केले असं झालं. हरे कृष्ण. अगदी बरोबर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. धन्यवाद. प्रणाम प्रभुजी. केदार प्रभु. कृष्ण.